उन्हाळ्याचा महिना सुरू झाला, की आपलं जेवण कमी होतं आणि पाणीच जास्त पितो. त्यातल्या त्यात कुठे बाहेर गेलं, की आल्यावर पाणीच पोट भरून पितो आणि जेवणाची इच्छा फारच कमी होते. मग अशा वेळेस काहीतरी हलकं-फुलकं झटपट तयार होईल. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे मसाले मसूर भात बनवतोय किंवा तुम्ही मसाले मसूर खिचडीही म्हणू शकता. पाण्याचं परफेक्ट प्रमाण चविष्ट असा. सुरुवात करूया. तर मसाले मसूर भात बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत. लांब दाण्याचा बासमती तांदूळ थोडासा पिवळसर असा असतो, तो घ्यायचा. त्याने भात मग सुटसुटीत आणि मोकळा असा होतो. थोडासा जुना असतो आणि पिवळसर दिसतो, तो तांदूळ घ्यायचा. आता तांदूळ हलक्या हाताने 1-2 पाण्याने धुवून घेतला. जास्त चोळायचं नाही, अगदी हलक्या हाताने धुवायचं, म्हणजे चोळल्यावर मग तांदूळ असा मुडत नाही, म्हणून हलक्या हाताने 2 पाण्यातून पाणी निथळून यात आता तांदूळ भिजेल इतपत पाणी घातलं आणि तांदूळ आता 21 ते 25 मिनटं भिजू देऊयात. तोपर्यंत आपण चिरण्याचे साहित्य तयार करून घेऊयात. तर वजनी म्हणाल तर अर्धा किलो तांदूळ आहे आणि वाटीच्या प्रमाण 2 मोठी वाटी भरून. यासाठी इथे मी 2 मध्यम ते मोठे आकाराचे कांदे घेतले, 2 मध्यम ते लहान आकाराचे बटाटे, कढीपत्त्याची डहाळी, थोडीशी कोथिंबीर, मध्यम ते लहान आकाराचे 2 टोमॅटो, 1 लसणाची गाठ, 1 ते पाऊण इंच एवढा आल्याचा तुकडा. आता कांदा जुना होता म्हणून साल काढून घेतला, धुवून पुसून घेतला आणि जो हा कांद्याचा वरचा कडक भाग आहे तो असा काढून घेऊयात आणि कांदा चिरून घेऊयात. माझ्याकडे ना सुरी अशी थोडी खराब झाली आहे म्हणून चिरल्या जात नाही, तर मी इथे काय केलं, किसणीने असा हा कांदा किसून घेतला आहे. तर याने सुद्धा असा हे पहा लांब उभा पातळ असा कांदा चिरला जातो. जो आपण बटाट्याची स्लाईस करतो त्यानेच असा मी कांदा हा किसून घेतला आहे पहा. तर लांब आणि अगदी पातळ अशा याच्या फोडी होत्यात. हे पहा, जो हा कांदा दिसतोय तुम्हाला अगदी पातळ असा चिरला गेला आहे. हे पहा, लांबच आहे उभा पातळ, तरीसुद्धा पातळ चिरला गेला आहे. आता बटाट्याच्याही फोडी करून घेऊयात. तर इथे बटाटा असा मी मोठा चिरून घेते, मोठ्या फोडींमध्येच तुकडे करून घेतले आणि टोमॅटोसुद्धा. सुरीची धार थोडीशी कमी झाली आहे म्हणून अगदी असे आकारात भाज्या चिरल्या जात नाही. फारच असं म्हणजे बटाटेसुद्धा असे त्रिकोणचे चौकोन होत आहेत आणि टोमॅटोच्या फोडी जास्तच अशा मोठ्या झाल्या आहेत. त्यानंतर इथे मी लसूणही सोलून घेतला, कोथिंबीरही चिरून घेतला, टोमॅटो बटाटेसुद्धा. आता खलबत्त्यामध्ये आल्याचे असे तुकडे करून घेऊयात. आल्याचे तुकडे करून आधी आले ठेचून घेतले तर आले लसूण पेस्ट मग एकसारखे होते, नाहीतर मग आले थोडंसं जाडसर राहतं आणि लसूण अगदीच बारीक ठेचला जातो. आता आले मी आधी थोडंसं ठेचून घेतलं, त्यानंतर यात लसूण घातला. आले लसूण पेस्ट झाल्यानंतर इथे काही पावडर मसाले घेतले, अर्धा ते पाऊण चमचा मोहरी, 1 चमचा एवढे जिरे, लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा एवढी. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. यासोबतच गरम मसाला 1 चमचा एवढी, धनेपूड, हळद, चवीनुसार मीठ. साठवणीचा मसाला न घेता हवं तर तुम्ही खडे मसाले घालू शकता. अगदीच लग्नासारखा मसूर मसाले भात होईल. त्यानंतर आता इथे मी 1 तास आधी 1 वाटी एवढा मसूरही पाण्यात असा भिजवायला ठेवला होता. आता तांदूळही इथे 20 ते 25 मिनटं झाले आहे. चांगले तांदूळ भिजले आहेत. हलक्या हाताने आता यातील पाणी आपण निथळून घेऊयात. गॅसवर आता कुकर ठेवून घेतला. यात मोठा 1 चमचा एवढे तेल घालूयात. नेहमीच्या तेलपेक्षा पोहे खाण्याची 2 चमचा तेल वाढवून घाला किंवा नेहमीच्या तेलापेक्षा थोडंसं तेल वाढवून घाला. तेल गरम झाल्यानंतर यात घालूया मोहरी, 1 ते 1.5 चमचा एवढे जिरे. मोहरी फुटल्यानंतर जिरेही चांगले फुलले की पाव चमचा एवढे हिंग घातले. याचबरोबर ठेचून घेतलेले ताजे ताजे आले लसूण, कढीपत्त्याची डहाळी किंवा तमालपत्रही घालू शकता किंवा काही खडे मसालेसुद्धा. अजूनच मस्त मसाले भात छान होतो, सुगंधही मस्त येतो. माझ्याकडे जे मसाले होते ते मी यात घातले. लसूण थोडासा लालसर व्हायला लागला, आले लसूण पेस्ट, की तेव्हा यात चिरलेला कांदा घालायचा. कांदा इथे आपल्याला लाल करायचा नाही किंवा गुलाबीसुद्धा नाही, अगदी थोडंसं असा परतवून घ्यायचा आहे. थोडासा कांदा परतला की यात घालूया आता बटाट्याच्या फोडी. बटाटा चिरून मी असा पाण्यात ठेवला होता, म्हणजे काळाही पडत नाही. बटाट्याच्या फोडीनंतर चिरलेला टोमॅटोही घालूयात आणि यावरच आता त्यानंतर घालूयात भिजलेला मसूर.
मसूरमधलं सर्व पाणी निथळून आता यासोबतच घातला आणि गॅसमध्ये ते मोठ्या आचेवर करून चांगलं हे 1-2 मिनटं परतवून घेऊयात. कांद्यासोबत हे मसाले चांगले असे परतवून घ्यायचे फोडणीत. आत्ताच कांदाही मग लालसर आणि बटाटाही आतपर्यंत मस्त असा शिजतो आणि टोमॅटोचंही पाणी होऊन चांगलं हे परतलं जातं. तर 1-2 ते 3 मिनटं मी मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं हे परतवून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया 2 अख्ख्या हिरव्या मिरच्या मध्ये चिरा देऊन घेतल्या. याचीही चव मस्त अशी लागते यातमध्ये, किंवा नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल. यात आता काही पावडर मसाले घालूयात. अर्धा ते पाऊण चमचा एवढी हळद, यासोबतच लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूड, साठवणीचा मसाला मात्र नका घालू, हवं तर कढई मसाले वापरू शकता. एखाद तमालपत्र. यातच पावडर मसाल्यांसोबत चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा मध्यम ते मंद आचेवर 1 ते 2 मिनटं चांगलं हे परतवून घेऊयात. टोमॅटोच्या पाण्यात आणि कांदा टोमॅटोमध्येच मसाले चांगले परतवले जातात. अजिबात करपत नाही किंवा जळत नाही. गॅस मंद आचेवर करून पावडर मसालेही चांगले परतवून घेतले आणि व्यवस्थित असं परतल्यानंतर आता यात घालूया पाणी निथळून घेतलेला तांदूळ. तांदूळ इथे मी 20 ते 25 मिनटं भिजवून घेतला. कमीत कमी 20 ते 25 मिनटं, जास्तीत जास्त 30 ते 35 मिनटं तांदूळ भिजवा. तांदूळ जर 30 ते 35 किंवा जास्तीत जास्त 40 मिनटं भिजलं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी लागतं. इथे आपण 20 ते 25 मिनटं तांदूळ भिजू दिले, म्हणून याच्या दुपटीने पाणी घालूयात. तर वाटीच्या प्रमाणात मी 2 वाटी एवढं पाणी घेतलं आहे. वजनी म्हणाल तर अर्धा किलो हा तांदूळ आहे. तर आता पावडर मसाल्यांसोबत तांदूळही चांगलाच परतवून घेतला सर्व मसाले. ही पद्धत मात्र नक्की करायची. पाणी घालण्याच्या आधी तांदूळ चांगला यात मिक्स करून घ्यायचा, म्हणजे चांगलंच 2 मिनटं परतवून घ्यायचं आणि तेव्हा यात पाणी घालायचं. तर इथे मी गरम पाणी घालते. याच वाटीने तांदूळ मोजून घेतले होते, त्याच वाटीने इथे मी 4 वाटी एवढं हे पाणी घालते. तर बरोबर ही शेवटची 4थी वाटी. 4 वाटी एवढं गरम पाणी घातल्यावर एकदा सर्व तांदूळ असा मिक्स करून घेऊयात. थंड पाणी अजिबात घालू नका, पाणी गरम करूनच घाला. तांदूळ जर जास्त भिजला असेल तर 3.5 वाटी एवढं पाणी घालू शकता. 30 मिनटं तांदूळ भिजला असेल तर 3.5 वाटी एवढं पाणी बरोबर होतं भातासाठी. तर एकदा सर्व पाणी असं मिक्स करून घेतलं. चांगली खळखळ उकळी आल्यावर आत्ताच चवीनुसार मीठ घातलं. मीठ एकदा मिक्स करून घेतलं. आता जरी हे पाणी तुम्हाला कमी वाटत असेल, आपण सगळं मिक्स करताना गॅस मोठाच आहे म्हणून, तरीसुद्धा भात अगदी सुटसुटीत मोकळा असा होईल. वरून अजून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली. एकदा मिक्स करून घेतलं आणि आता कुकरचं झाकण बंद करून अगदी 1 शिटी व्हायला येईल तोपर्यंतच गॅसवर मध्यम आचेवर ठेवायचा. तुमच्या गॅसच्या शिट्या लवकर होत असेल तर 2 शिट्या करून घ्या. तांदूळ आपला आधीच भिजला आहे, आपण यात गरम पाणीही घातलं आहे, म्हणून अगदी हलकी 1 शिटी व्हायला लागली की मगच गॅस बंद करा. तर हे पहा, आता कुकरचं झाकण बंद केलं. 1 शिटी होतच होती की मी गॅस बंद केला आणि कुकरची पूर्ण वाफ जिरू दिली. तेव्हा कुकरचं झाकण खोललं. तर हे पहा, अगदी सुटसुटीत मोकळा असा आपला हा मसूर मसाले भात झाला आहे. अजिबात लगदा नाही, एवढा गरम आहे तरीसुद्धा सुटसुटीत अशी हे भाताचे शीतं दिसत आहे. तेवढंच खायला टेस्टीसुद्धा हा मसूर भात लागतो. मसूर 1 तास आधी भिजवून ठेवला तर झटपट हा मसूर भात किंवा मसूर खिचडी तयार होते. वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मस्त असा गरमागरम सुटसुटीत आपला मसूर मसाले भात सर्व करूयात. तर हे पहा, वरून चमचाने टाकते तरी एकणेक भाताचा शीत मोकळा असा झाला आहे. मसूरही आतपर्यंत शिजला आहे. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. यासोबतच मी पापड, लोणचं, कांदा, खूप टेस्टी असा हा मसूर मसाले भात होतो. सुटसुटीत असे भाताचे शीतं झाले. एक भाताचा शीत मोजून घ्या. हे पहा, वेगवेगळं अशी ही भाताची शीतं झाली आहे. अजिबात लगदा नाही झाला आहे. सुटसुटीत अशी हा मसाले भात झाला आहे. छोटंसं निवेदन, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.